नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण छान अशा फक्त लेस वापरून एकदम अशा सुंदर ब्लाऊजच्या डिझाईन दोन इथे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा जी काही आपली मापे असतील ती मापे देऊन मी घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या साईजनुसार कोणत्याही साईजवरती ही डिझाईन बनवू शकता. इथे पहा मी मटका गळ्याचा पण आकार दिलेला आहे आणि त्याबरोबर कॅनव्हास पेपरवरतीही आपल्याला बाहेरून थोडंसं 1.5 इंच अंतर ठेवून आकार देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल की आपला जो गळा आहे तो एकदम फिनिशिंग सहित तयार होणार आहे. आणि दोन डिझाईन मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवत असल्यामुळे व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे मी. तर याचे जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते. तिथे तुम्ही दोन्हीही व्हिडिओ व्यवस्थित सावकाशपणे जाऊन पाहू शकता. बघा, ब्लाऊजचा कपडा सरळ व त्यावर अस्तर ठेवून आपण कॅनव्हास पेपर वरती ठेवलेला आहे आणि आता वरून 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा, आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग, त्याचबरोबर साड्यांपासून वन पीस ड्रेस, नऊवारी साड्या, लहान मुलींसाठी खास करून नऊवारी साड्या आणि साड्यांपासूनही खूप छान असे लहान मुलींसाठी वन पीसचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. स्लीव्स डिझाईन आहेत, लटकन, आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने जर तुम्ही एकदमच क्लास केलेला आहे आणि तुम्हाला शिवायला थोडंसं जमतंय परंतु गिरायकाचे ब्लाऊज वगैरे परफेक्ट बसत नाहीत तर त्यासाठी फिटिंग टिप्स, कटिंग टिप्स, तर खूप अशा एकदम महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ मी एकदम सोप्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून कोणी आपल्या मैत्रिणी असतील तर त्यांनाही शेअर करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा. म्हणजे काय होईल, आपण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर तुम्ही पाहू शकता आपण गळा कसा तयार करून घेतलेला आहे. त्यावरती आता कमरेची पट्टी आता मी इथे लावून घेत आहे. खूप छान असा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे. सर्वच आपल्या कोणत्याही साडीवरती असं आपण आता कॉन्ट्रास्टचे खूपच ट्रेंड चाललेला आहे. तर हा ब्लाऊज तुम्ही नक्कीच शिवून घेऊ शकता. ब्लॅक कलरमध्ये आहे आणि बघा इथं कॉपर कलरचं त्यावरती थोडंसं वर्क ते आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी इथे कॉपर कलरपासूनच छान अशी एक फक्त लेस वापरून डिझाईन बनवणार आहे. बघा, एकदम छोटी समोसाची आपण लेस घेतलेली आहे. एकदम बारीक लेस इथे गळ्याला आतल्या बाजूने मी लावली आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस वापरू शकता. जर तुम्हाला एवढी छोटी नसेल लावायची, थोडीशी मोठी, तर तीही वापरू शकता. इथे बघा, अजून एक कॉपर कलरची लेस घेतली आहे. बाहेरून मला ही फ्रिलची लेस लावायची होती त्यामुळे मी काय केलं, आतूनही छोटी लेस वापरली आहे. एकसारख्या 2 लेस वापरूनही तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. बघा, पाहू शकता. ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी व्यवस्थित आणि खूप छान असे आपल्याला आपलं चॅनल नवीन आहे तरीसुद्धा खूप छान सपोर्ट मिळतो आहे आपल्याला. तर असंच सपोर्ट करत चला आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला. म्हणजे काय होईल, थोडंसं सपोर्ट मिळतो पुढील काम करण्यासाठी की बाबा आवडतंय, आपलं आवडत असेल तर नक्कीच लाईक करत चला. बघा, मधोमध फोल्ड करून आपण मुंड्याच्या बाजूने असा आकार देऊन घ्यायचा आणि तेच आपण पलटी मारून आपल्याला दुसऱ्या बाजूलाही उमटवून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजू एकसारख्या होणार आहेत. बघा, लेस वापरून आपण जी लेस लावायची आहे वरच्या बाजूने तीच लेस लावून घेतली आणि कमरेलाही नॉट लावून घेतलेले आहेत. अशा प्रकारे नक्कीच तुम्ही काहीतरी युनिक अशी डिझाईन बनवू शकता. बघा, पाहू शकता छान डिझाईन झालेलं आहे आणि कस्टमरला तर खूपच आवडलेले आहे. आता आपण पुढील डिझाईन पाहूया लेसपासून कशी बनवायची ती. इथे बघा, मापे मी तुम्हाला दाखवले आहेत. सविस्तर व्हिडिओमध्ये मी सर्व सांगितलेलं आहे. इथे थोडंसं शॉर्टमध्ये दाखवते फक्त. तर
बघा गळ्याचं सांगते फक्त 2.5 इंच गळ्याची रुंदी ठेवली, गळ्याची उंची 11 इंच आणि खालून आपण 3 इंच घेतलेलं आहे. थोडंसं एक्स्ट्रा आपण खालून गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे आपण आकार देऊन घ्यायचा आहे. पाहू शकता आता कपड्यावरती सरळ कपडा ठेवायचा आपल्याला आणि सरळ कपडा ठेवून त्यावरती अस्तर ठेवायचं आहे. इथे काठाला आपला कमरेला काठ आलेला आहे, त्यामुळे बघा मी खालून कंबरपट्टी लावण्याऐवजी डायरेक्ट टीप मारून घेतली आहे. अलटी पलटी करून शिवणार आहे हा ब्लाऊज. आणि इथे बघा वर आपला जो ब्लाऊजचा कपडा आहे तो एकदम असा कडक आहे, छान असं. त्याला कॅनव्हास पेपर वगैरे वापरायची मला गरज वाटत नाही. जर तुम्हाला तुमचा हा गळा शिवायचा असेल आणि ब्लाऊज थोडंसं पातळ असेल तर नक्कीच तुम्ही कॅनव्हास पेपर वापरू शकता. कॅनव्हास पेपरमुळे काय होतं की आपल्या गळ्याला फिनिशिंग सुंदर येते आणि छान असं आपला गळा व्यवस्थित लेस वगैरे लावल्यानंतर गोळा वगैरे होत नाही. पहिल्या डिझाईनच्या वेळेस तुम्हाला मी ते दाखवलं. आता बघा इथे बिना कॅनव्हास पेपरचं कसं गळा एकदम फिनिशिंग येत बघा. दाबटीप देऊन व्यवस्थित अस्तरचा कपडा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेऊन आपण ही ब्लाऊजची डिझाईन शिवणार आहोत. जर तुम्हाला अजून काही शंका असतील आपल्या व्हिडिओबद्दल किंवा काही समजत नसेल कोणत्याही व्हिडिओमध्ये असो तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारत चला. मी नक्कीच पुढील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन त्या प्रकारे. आणि आवडत असेल तर लाईक करत चला. आणि त्याच्या पुढे आपल्याला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगत चला, म्हणजे मी त्याच प्रकारे नक्की पुढचा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडेल असा बनवण्याचा प्रयत्न करेन. बघा आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेणार आहे. पूर्ण ब्लाऊजवरती आपल्याला बघा एक्स्ट्राचं थोडंसं कपडा शिल्लक राहिलेला असतो, आपण थोडंसं एक्स्ट्राच कट करतो त्यामुळे. तर बघा पाठीचे टक्स आता मारून घेतले. एकदम सोप्या पद्धतीने कटिंग कशी करायची, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, बघा योगपट्टीचं विदाऊट 4 टक्स असे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. तेही तुम्ही चॅनलला भेट देऊन नक्की पाहू शकता. बघा इथे गळा आपला तयार झाला आहे, टक्स वगैरे मारून सगळं बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला फक्त लेस लावून घ्यायचे. त्याला गळ्याला जसा आकार आहे तसं फोल्ड करत ही लेस वापरायची. गोल्डन कलरची लेस इथे वापरलेली आहे. या ब्लाऊजवर सुद्धा कॉपर कलरची लेस चालली असते, परंतु कॉपर कलर ना खूपच लाईट याच्यावरती डिझाईन आहे, ती लाईट आहे कॉपरची आणि गोल्डन आणि कॉपर मिक्स आहे, त्यामुळे इथे गोल्डनच गिऱ्हाईकाच्या आवडीनुसार आपण इथे लावलेलं आहे. कॉपरसुद्धा चालले असते परंतु व्यवस्थित वाटत नव्हतं, त्यामुळे गोल्डनच आपण इथे लावलेले आहे. जर तुम्हाला कॉपर आवडले असतील तर तुम्ही तशा प्रकारे जसे आपले वर्क आपल्या ब्लाऊजवरती जरी काम वगैरे जसं आहे त्याच्या बुट्ट्या वगैरे ज्या कलरच्या आहेत तसे तुम्ही इथे लावून घेऊ शकता. बघा गळ्यात तयार झाले आहे, तर मी नॉट वगैरे लावून घेतलेल्या आहेत. बघा छान अशा फिनिशिंग सहित आपला कॅनव्हास पेपर न वापरता गळा तयार झालेला आहे. जर गळा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि